श्रीमन्महागणाधिपतये नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आपल्या भोंडल्याच्या गाण्यांमध्ये बऱ्याचशा चांगल्या चांगल्या लोकांनी भर पण घातली बरं का। मध्यंतरी एक म्हणजे एका गाण्याच्या सारखी दुसरी अर्थ वेगळा अशा तऱ्हेची गाणी त्या चालीवर त्याच असं पुष्कळ कोण कोण करतात। तशी सिनेमाच्या गाण्यांच्या चालीवरती लोक भजनं म्हणतात। चाल चांगली असली की महत्त्वाचं ते। आता ह्या आपल्या देवीला सगळे देव तिचं आवाहन करतायत, तिची गुणवर्णना करतायत आणि आमच्या संकटाचं हरण कर। हरण कर या शब्दाचा अर्थ कळत नाही बरं का लोकांना। मध्ये एकाने शंका विचारली, रामायण बघितलं सगळं आणि म्हणले आम्हाला एक शंका आहे। म्हणले काय शंका आहे? तर म्हणे तुम्ही म्हणलात की सीतेचं त्यांनी हरण केलं रावणाने, ती परत बाई कधी झाली की नाही? हरण केलं म्हणजे हरिण नावाचा प्राणी नव्हे, अपहरण केलं म्हणजे घेऊन गेला, पळवून नेली असा त्याचा अर्थ आहे। तसं संकटाचं हरण कर, संकट निवारण कर असा अशी इच्छा, अशी प्रार्थना हे देव देवीला करतायत। आणि हे केवळ त्या देवांनी केली असं नव्हे, आपल्यापैकी संतांनी पण केली। रामदास स्वामी ज्या वेळेला देवी समोर बसतात त्यावेळेला तिला असं सांगतात, उदंड ऐकिले मागे रामासी वरुदी धला, मी दास रघुनाथाचा मजही वरदायिनी। दुष्ट संहारिले मागे ऐसे उदंड ऐकितो, परंतु रोकडे काही मूळ सामर्थ्य दाखवी। अंबा माता की जय। अशाच तऱ्हेचा संकटाचा काळ आपल्या देशावर वारंवार आला। बाहेरच्या देशातून, बाहेरच्या जगातून लूटमारी करायला, त्रास द्यायला, इथल्या प्रजेला गांजण्यासाठी असंख्य परकीय आक्रमक आले छळायला। आणि ते आपल्या लोकांचा त्रास सहन न होऊन जसे हे देव आपल्या देवीला बोलावणं करतायत, तसं एकनाथ महाराज आपल्या देवीला आवाहन करतात, दार उघड बये दार उघड आता दार उघड बये दार, दार उघड बये आता दार उघड बये दार उघड बये आता दार। नमो निर्गुण निराकार मूळ आदिमाया तू साकार, नमो निर्गुण निराकार मूळ आदिमाया तू साकार। घेऊन 10 अवतार केला दुष्टांचा संहार, घेऊन 10 अवतार केला दुष्टांचा संहार। आई दार उघड बये दार उघड आता दार उघड बये दार। दैत्यकुळी हिरण्यकश्यपू माजला, त्याने तुझा भक्त गांजीला, ते न सहावे तुझला। तेव्हा उग्र रूप धरिले, तेव्हा क्रोधे स्तंभ फोडूनी, नरसिंह रूप धारण करूनी, दैत्यासी फाडूनी प्रल्हाद दिवटा रक्षिलास। आई आता दार उघड बये दार उघड आता दार उघड बये दार। म्लेंछे गांजिले देव भक्ता, महिमा उच्छेदिला सर्वथा। न चले जप तप तत्वता। अगं आमच्या उपासना, आमचा जप, आमचा तपश्चर्या काही उपयोगी पडत नाहीये। मग काय कर? जप तप न चले तत्वता, धाव आता शस्त्र उगारून धाव। आई दार उघड, आई दार उघड, आई दार उघड आता दार उघड बये दार, दार उघड बये आता दार उघड बये दार उघड बये आता दार। अंबा माता की जय। अन्याय अत्याचाराने प्रजा गांजली आहे। आता तुझ्याशिवाय दुसरं कोणी दिसत नाही आम्हाला।
जे कोणी आम्हाला यातून वाचवू शकेल असं. आणि म्हणून त्या आंबेच्या चरणी बया म्हटलंय तिला. बया देवीला हाका मारली आहे, मातेला हाका मारली आहे, मातृशक्तीला हाका मारली आहे की तू परत ये. या सगळ्या संकटातून आम्हाला तारून न्यायला दुसरं कुणीही दिसत नाहीये. आणि तेच हे सगळे हिमालयाच्या पायथ्याशी जमलेले देव त्या आदिमायेला हाक मारतायत. वर्णन इतकं सुंदर केलंय की त्या ठिकाणी पार्वती स्नानासाठी म्हणून आली आणि तिने बघितले की हे सगळे देव या ठिकाणी कोणाची तरी पूजा करतायत, कुणाला तरी आवाहन करतायत. म्हणून कुणाला बोलवताय तुम्ही? तर तिच्या शरीर कोशामधून एक दुसरी देवता शिवा नावाची देवी प्रकट झाली. आपण नावावरून त्याचा अर्थ समजून घ्या. शिव, शिवाची शिवा, विष्णूची वैष्णवी, ब्रह्माची ब्रह्माणी, नरसिंहाची नारसिंही, तशी ही शिव त्याची शिवा ही शक्ती निर्माण झाली. आणि पार्वतीच्या शरीर कोशामधून ती बाहेर आली आणि म्हणून तिला कौशिकी असंही एक नाव आहे बरं का. आणि म्हणून पार्वती ती गोरी कौशिकी बाहेर निघाली म्हणून पार्वतीच्या शरीराचा रंग काळा झाला असा उल्लेख आहे. तिला काली असं म्हटलंय. तर ह्या सगळ्या पुराणातल्या गोष्टी, मुख्य मुद्दा असा आहे की पार्वतीला त्यांनी सांगितलं की पूजा जी होती आहे ती तुझीच पूजा होती आहे. फार पूर्वी तू वरदान दिलं होतंस महालक्ष्मी रूपामध्ये की ज्या वेळेला तुमच्यावर संकट येईल त्या वेळेला मी तुम्हाला मदत करेन, त्या वेळेला मी तुम्हाला त्या संकटाचं निवारण करण्यासाठी येईन. आणि म्हणून हे सगळे घाबरलेले लोक, घाबरलेले देव तुला बोलवण्यासाठी, तुझा आवाहन करण्यासाठी या ठिकाणी जमलेत, पूजा करतायत. आणि अशी ती गोरीपान सुंदर पार्वती गौरी, तिचं नवीन आता ह्या अवताराचं जे नाव आहे ते महासरस्वती, हे तिसरा अवतार आहे तिचा. आणि ती तिथे हिमालयावरती फिरती आहे. त्यावेळेला चंड आणि मुंड हे दोन नावं सुद्धा कशी आहेत बघा. शुंभ आणि निशुंभ, त्यांचे सेवक चंड आणि मुंड हे तिथे आले आणि त्यांनी त्या कौशिकीला, त्या अंबिकेला पाहिलं. आणि तिला पाहिल्याबरोबर ते घरी इकडे चंड मुंड जे होते ते दोघं जण शुंभ निशुंभांकडे, ते राजे, त्यांनी सगळ्या या देवांना हाकललेलं, युद्ध करून त्यांना बाजूला काढून सगळं त्यांचं बळकावलेलं, स्वर्ग बिर्ग सगळं. आणि मग त्यांना येऊन सांगतायत की आम्ही एक अतिशय सुंदर स्त्री पाहिली हिमालयावरती, अत्यंत गोरीपान, अत्यंत सुंदर, अत्यंत देखणी, विलक्षण देखणी, जणू काही ते रत्नच आहे, स्त्री रत्न. आता ही माणसांची प्रवृत्ती बघा काय, ती दैत्यांची प्रवृत्ती. आम्ही रत्न भोगणारे आहोत, त्यामुळे सगळी रत्न जी आहेत ती आम्हालाच मिळाली पाहिजे, दुसऱ्या कोणाकडे काही आत्ता कामा नाही. सगळं माझं, सगळं मला मिळालं पाहिजे. इंद्राचा ऐरावत, पारिजातकाचा वृक्ष, उच्चैश्रवा नावाचा घोडा, हंसयुक्त असं ब्रह्मदेवाचं विमान, महापद्म नावाचा निधी म्हणजे संपत्ती कुबेराची, देवांचा कोशपाल, कोशाध्यक्ष असे कुबेर मानले जातात. देवांची सगळी संपत्ती, देवराष्ट्राची ही कुबेराकडे असते. तर त्याचा सगळा कोश, वरुणाचं छत्र, किंजलकिनी माला, रथ, जे जे म्हणून काही अलौकिक रत्न असं होतं, ते सगळं ज्या ज्या वेगवेगळ्या देवांकडे होती ती सगळी हिसकावून घेतली होती. ती सगळी आमच्याकडे आहेत आणि आमच्याकडे ही सगळी रत्न आहेत. तसंच जर ही कोणीतरी स्त्री अतिशय सुंदर असेल तर ती सुद्धा आम्हालाच भोगायला मिळाली पाहिजे, अशा तऱ्हेची दुष्प्रवृत्ती, राक्षसी प्रवृत्ती, अर्थात राक्षसी प्रवृत्ती असं. हल्ली माणसं झाली आहेत राक्षसापेक्षा घाणेरडी हो. तर राक्षसांना काय बोलायचं, माणसं सुद्धा राक्षसांपेक्षा दुष्ट आणि नीच झालेली आहेत असे आपण रोज बातम्या वाचतो. हे तर राक्षस होते, बोलून चालून असुर होते. त्यामुळे ते म्हणे की सगळं आम्हाला भोगायला पाहिजे. आणि म्हणून या चंडमुंडांनाच
दूत म्हणून त्याने त्या देवीला जाऊन सांगितलं की आमची आज्ञा सांगा, तिला जाऊन सांगा की बऱ्या बोलानी आमच्या मागोमाग शुंभ निशुंभांकडे चल, आम्ही तुला बोलवायला आलोय आणि सगळी रत्न आमच्याकडे आहेत, सगळ्यांच्याकडून आम्ही ती हिसकावून घेतली आहेत, आम्ही रत्न भोगणारे आहोत आणि त्यामुळे जगातल्या ह्या स्त्रियांपैकी तू एक रत्न आहेस आणि म्हणून तू आमच्याबरोबर चल, तुलाही भोगण्याची इच्छा आमची आहे, रत्नांचे उपभोगते आम्ही आहोत, मला आणि माझ्या भावाला या दोघांपैकी कुणालाही तू वरण कर, म्हणजे माळ घाल, त्यांची पत्नी हो, आमच्याकडे प्रचंड शक्ती आहे आणि प्रचंड संपत्ती आहे, त्या सगळ्या संपत्तीची तू राणी होशील आणि म्हणून तू आमच्या मागोमाग चल, असं म्हणून तिला निरोप सांगा. असा निरोप चंड आणि मुंड हे दोन त्यांचे सेवक सरस्वती महासरस्वती देवीला सांगायला तिच्याकडे आले. इत्युक्ता सा तदा देवी गंभीरान्तस्मिता जगौ दुर्गा भगवती भद्रा ययेदं धार्यते जगत. अंबा माता की जय. दूध असं तिला येऊन सांगतोय तेव्हा ही दुर्गा भगवती, ही कल्याणकारिणी देवी, वास्तविक पाहता ही माया तिचं ते स्वरूप आहे, त्यामुळे सगळं जग तिने धारण केलंय अशी ती देवी. तिला हसायला येत आहे, ती मनातल्या मनामध्ये हसते आणि म्हणते की हा ठीक आहे, तू म्हणतोयस त्याच्यात काही चूक नाही, असतील तुझे स्वामी फार मोठे, असतील त्या शुंभ निशुंभा त्रैलोक्याचा स्वामी झाला असेल, त्यांच्याकडे प्रचंड शक्ती प्रचंड संपत्ती, सगळ्यांची रत्न हिसकावून घेतलेली. हे सगळे दैत्य राक्षस हे दुष्ट लोक असतात ना, ते दुसऱ्यांकडनं सगळं हिसकावून घेतात बरं का. स्वतः कष्ट करून मिळवायचं असतं चांगली गोष्ट, हे त्यांना माहित नाही, हे दुसऱ्याचं हिसकावून घ्यायचं असतं. हे सगळं तुम्ही घेतलंय हे मी ऐकलं, हे तुमचं म्हणणं बरोबर आहे, मी तर एक साधी अबला स्त्री आहे, मी काय करू शकणार, पण माझा असा पण आहे, मी असा पण लावलेला आहे की युद्धामध्ये मला जो जिंकून घेईल त्याच्याशीच मी लग्न करेन. तुम्ही मला जिंकून घ्या, मी येईन तुमच्याबरोबर. तुम्ही असं बोलावणं पाठवाल आणि मी खाली मुंडी घालून लगेच येईन तुमच्याकडे, अशी अपेक्षा धरू नका, अशी काही मी येणार नाही. जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही सैन्य घेऊन या, माझ्याबरोबर युद्ध करा, आणि मी अत्यंत स्वतःला युद्ध कुशल समजते, एवढी हिंमत असायला पाहिजे, स्वतःला युद्ध करता यायला पाहिजे, नाही तर हे असंच बोलू शकली असती का देवी. आपल्यापैकी बऱ्याच वेळेला सामान्य माणसं जी असतात ना, त्यांना भीती असते गुंडांची. का असते भीती? गुंड आपल्याला काही करतील या भीतीपेक्षा आपल्याला काहीच करता येत नाही ही भीती सगळ्यात जास्त असते. त्यांनी जर काही केलं तर त्याचा प्रतिकार मी करू शकत नाही, आक्रमण झालं तर त्याचं प्रत्याक्रमण मी करू शकत नाही, त्याने वार केला तर त्याला निर्वैर मी करू शकत नाही, मला त्याच्यामध्ये काहीही करता येण्याची क्षमता, शक्ती, पराक्रम माझ्यात नाही, ही खरी भीती आहे. आपण काही करू शकत नाही ही खरी भीती आहे. आणि त्यामुळे ती त्यांना सांगते देवी की त्यांनी यावं, माझ्याशी युद्ध करावं आणि मला जिंकून घेऊन जावं. आता ज्या शुंभ निशुंभानी सगळ्या पृथ्वीवरती सगळे देव, सगळे माणसं, सगळ्या यक्ष गंधर्व किन्नर सगळ्यांना हाकलून लावलंय आणि सगळ्यांचं सगळं बळकावलंय, त्याच्या समोर अशा तऱ्हेचा निरोप पाठवायचं, हे केवढं धाडस म्हटलं पाहिजे. आणि हे धाडस कशासारखं आहे? इतिहासामध्ये सबंध भारत हळूहळू हळू करत कब्जात घेतलेले इंग्रज महाराणी आमच्या लक्ष्मी देवींना सांगतात, झाशीची राणी लक्ष्मी, की तू बऱ्या बोलाने आम्हाला शरण ये आणि तुमचं राज्य आम्ही खालसा केलंय. त्यावेळेला भर सभेमध्ये, भर त्या आपल्या सरदारांच्या दरबारामध्ये चिकाच्या पडद्या आड बसलेल्या राणीसाहेब उठून उभ्या राहतात, कमरेची तलवार खेचतात बाहेर आणि हात वर उंच धरून तलवार धरून सांगतात, मेरी झांसी मैं नहीं दूंगी.
ज्याची हिम्मत आहे त्यांनी घेऊन पाहावे. मी देणार नाही. तुम्ही पत्र पाठवावं आणि आम्ही तुम्हाला शरण जावं इतके आम्ही नेभळे बावळे भित्रे झालेलो नाही अजूनही. आणि 1857च्या क्रांती युद्धामध्ये प्रचंड पराक्रम केला. अवघं 22 वर्षाचं वय आहे हो त्या मुलीचं. अवघं 22 वर्षाचं वय. जवळ कोण आहे, मदतीला कोण आहे? स्त्रियांची सेना उभी केली आहे. त्याही परिस्थितीमध्ये किल्ले झुंजवत ठेवले आहेत, युद्ध केलंय, घनगर्ज तोफांचा मारा केलाय. इतका मोठा मारा केला. तिच्या घोड्यांच्या टापांचं वर्णन आहे, वेगाचं वर्णन आहे. बाई काय वेगाने रणांगणामध्ये संचार करतात. हय इतुक्या वेगे धावे, भूस्पर्श दिसेना त्याचा. हय इतुक्या वेगे धावे, भूस्पर्श दिसेना त्याचा. ते धाडस ती चपळाई, तो प्रकार आश्चर्याचा. ते धाडस ती चपळाई, तो प्रकार आश्चर्याचा. क्षण गेला तो स्तिमितीचा, धाडस अवलोकायाचा. आणि त्या बाईनी, आमच्या महाराणीनी लक्ष्मीबाईनी इतक्या तडफेनं युद्ध केलं, झाशीच्या तटाचा चिरा ढासळू दिला नाही कित्येक दिवस. युरोज आंग्ल नरवीर, झाशीच्या तटावर शिर. युरोज आंग्ल नरवीर, झाशीच्या तटावर शिर. आपटून झाला जेर, आपटून झाला जेर. हिंदीत बोलला बोली, मर्दानी झाशीवाली. हिंदीत बोलला बोली, मर्दानी झाशीवाली. मर्दानी झाशीवाली, मर्दानी झाशीवाली. भारत माता की जय. याला प्रत्यक्ष शक्तीपेक्षा हिम्मत लागते, मनाची ताकद असावी लागते. आणि ती हिम्मत आमच्या क्रांतिकारकांमध्ये आहे. आणि म्हणून त्यांनी हे धाडस करायचा प्रयत्न केला. धाडस करायला सुद्धा हिम्मत लागते. आणि त्यामुळे तेच धाडस, त्याहून मोठं धाडस या देवीकडे आहे. आणि त्यामुळे ती देवी आपल्या घेऊन जाण्यासाठी गर्व करून, मिजाज दाखवून, माज दाखवून आलेल्या चंडमुंडांच्या बरोबर असा निरोप देऊ शकते की मी अशा तुमच्या आमंत्रणावरती नुसती येणार नाही. माझी जी इच्छा आहे, मला जिंकून घेतलं पाहिजे, त्याप्रमाणे तुम्ही ते त्यांना निरोप जाऊन सांगा. तो निरोप घेऊन ते परत गेले. आणि ते परत गेल्यानंतर त्या सरस्वतीनी, सरस्वती देवी या कुंदेंदु तुषारहार, या कुंदेंदु तुषारहार धवला. या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदंड मंडितकरा. या श्वेत पद्मासना. या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वंदिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. अंबा माता की जय.